पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आप्पा असू दे अहो एकदम घाबरलो तर आम्हाला बरं वाटतंय का? तब्येत बरी आहे का? बरं आहे आता. हो थोडक्यात निभावलं म्हणायचं. हो अरे सर्वा, कधी आलास बाळा? आणि कसा आहेस बाळा आता? अगं आल्या आल्या पहिला वर आलो. आप्पांची काळजी वाटत होती म्हणून पहिला त्यांनाच भेटायला आलो थेट. बरं झालं. अरे अनामिका होती म्हणून तिने सगळं सांभाळून घेतलं. म्हणजे खूप त्रास झाला तिला, पण एकटीने सगळं सांभाळून घेतलं. मावशी एकटीनं कुठं, सचिन करत होता सगळं आप्पांचं आणि वल्ली मदत करत होती. मावशी तुम्ही तर मला स्वयंपाकघरात जाऊ सुद्धा दिलं नाही. बरं बाई, सगळ्यांनी मिळून केलं. बरं चला, तुम्ही आता आराम करा. अरे अनामिका सुद्धा दमली आहे रे. इथे काय सगळं असंच चालू राहणार. आपण पण बरं वाटतंय आता. जा तुम्ही आराम करा. आम्ही आराम करतो, तू नको काळजी करू माझी. तुमची कामं कशी चालले? अरे माझ्या कामाचं काय, नीलवर टाकलं होतं सगळं करत होता नील. तो खरंच इतका केपेबल झाला ना, म्हणजे आपल्याला एखाद्या कामासाठी एखादा परफेक्ट माणूस मिळावं ना, तसं झालंय माझं. तसा भेटलाय मला नील. हो ना, आणि तुझ्यामुळे राधालाही. बरं सौरभा, जा बरं चला. प्रवासातून आलास ना, दमला असेल. अनामिका पण दमले. जा जाऊन आराम करा. येऊ अप्पा? हो हो काळजी घ्या. हो हो चल अप्पा, काही लागलं तर सांग. हो चल. पट्या, तू येतोयस हे मला माहितीच नव्हतं. मला आधी कळलं असतं तर जेवायला निदान तुझ्या आवडीचं काहीतरी केलं असतं ना. मला काही कल्पनाच नव्हती. अरे आणि बरं, मला मेन पॉइंट तू सांगितलेलाच नाहीयेस की नीलचे आई बाबा काय म्हणाले. बरे आहेत का ते? सांग ना पट्या. म्हणजे मी किती वेळा तुला फोन केले ना, पण तुझा मिस झाला. आणि तू गेलास तेव्हा माझा मिस झाला. प्रवासात होतास म्हणून नसेल कदाचित. तुझा मूड चांगला असला की तू असंच करतेस, एकटीच बोलत बसतेस. तू आलास म्हटल्यावर माझा मूड चांगलाच असणार ना. पण तू खुश नाही आहेस का मला बघून? काय झालं पट्या? तुला काही सांगायचं का मला? हो, पण त्यासाठी तुझा मूड चांगला असणं गरजेचं आहे. माझा मूड चांगलाच आहे, पण तू काही फारशी चांगली बातमी देणारच असं वाटत नाहीये. प्लीज सांगशील का पटकन? हो, ऐक ना, शांत हो. आणि हे बघ, पटकन चिडू नकोस. हे बघ, प्रस्तावना पुरे. आता पटपट बोलशील का प्लीज? मी आत्ता नीलच्या घरी गेलो होतो. तेव्हा काय? तेव्हा मी राधा आणि नीलचं लग्न ठरवून आलो. लग्न ठरवून आलायस म्हणजे? हा इतका मोठा निर्णय तू, नीलचे आई नाना तिघांनीच कसा काय घेतला? आणि मुळात लग्न ठरवायची गरज काय होती? अनामिका, माझ्यावर विश्वास ठेव. माझा नाईलाज होता. इतकी काय घाई होती? हे बघ, मला माहितीये की मी असा निर्णय घ्यायला नको होता. आणि तू मला ओळखतेस. तुला माहितीये माझ्या हातात असतं, मला शक्य असतं तर मी असा निर्णय घेतला असता का? पण गोष्टी माझ्या हातातच नव्हत्या. म्हणजे मला माहितीये मी राधाशी बोलतो, राधा माझ्याशी बोलते, आमचं मस्त जमतं. मी तिला सल्ला देतो, ती माझे सल्ले ऐकते. हे सगळं मला माहितीये, मला मान्य आहे. पण मला हेही माहितीये की मी राधाचा बाबा नाही. आणि त्यामुळे इतका मोठा निर्णय मी राधाच्या वतीने किंवा तुझ्या वतीनेही घेऊ शकत नाही घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणतोय की मी घुसखोरी करतोय असं मनात आणू नकोस. खरंच त्या क्षणी मला दुसरं काही जमलं नाही, सुचलं नाही. ती वेळच तशी होती. तू ना हा आजूबाजूचा फापट पसारा सगळा बाजूला राहू दे, ठीक आहे? मूळ मुद्द्यावर ये लवकर. मुद्दा हा आहे अनामिका की मी त्या क्षणी राधा आणि नीलचं लग्न ठरवलं नसतं तर त्या क्षणी नीलचं लग्न एका दुसऱ्या वेगळ्या मुलीबरोबर ठरलं असतं. काय? देवाची कृपा म्हणून नेमका त्यावेळेस मी त्यांच्या घरी होतो, पोचलो. नीलचे होणाऱ्या सासरवाडीची मंडळी येत आहेत.
कसं आहे, आज त्याचा साखरपुडा ठरवायचा आहे. पुण्यात राधाला भेटला आहात ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तसं त्यांनी तुम्हाला दोघांनी सांगितलंय नाही का? मागच्या वेळेस पुण्याला आलो तेव्हा ती राधा काय म्हणाली होती, लग्नाचं तर अजिबात जमणार नाही म्हणे. हा, आमच्या गुरुजीने सांगितलं की येत्या 6 महिन्याच्या आत नीलचं लग्न झालं तर ठीक, नाही तर पुढील 8 वर्ष लग्नाचा योग नाही. माझ्यावर विश्वास ठेवा ना, म्हणजे तुमची हरकत नसेल तर राधा आणि आईला मी तयार करतो आणि हे सगळं तुमच्या हिशोबाने करूया. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या तारखेला साखरपुडा करू, तुम्ही म्हणताय त्या शहरात करू, आमची सगळ्याला तयारी आहे. अनामिका सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे त्या क्षणी मला काय करावं सुचलं नाही आणि मला डोळ्यासमोर जे दिसत होतं त्याच्यात हा सगळ्यात चांगला आणि योग्य मार्ग वाटला, म्हणून मी तसं केलं. म्हणजे मला इतकंच वाटतं की राधा आणि नीलचं लग्न झालंच नाही, असं होण्यापेक्षा त्यांचं लग्न थोडं लवकर झालं असं घडलं तर बरं ना. मला माहिती आहे की हा निर्णय खरं तर तुझा असायला हवा, पण मला असंही वाटतं की आता दोघे कमावत आहेत, म्हणजे करेक्ट नसलं तरी लग्नासाठी काही वय कमी नाही त्यांचं. म्हणजे होऊ शकतं आता दोघांचं लग्न, वय म्हणजे आहे लग्न तू हसतेस? मग काय करू? म्हणजे अति झालं आणि हसू आलं असं होतंय का? म्हणजे खूप चिडलेस म्हणून हसतेस असं आहे का? नाही, पण म्हणजे तुझ्यात जो काही अमूलाग्र बदल वगैरे झालाय तो झाल्यानंतर सुद्धा तू मला घाबरतोस की नाही हे बघत होते. ऍडच नील आणि राधाच्या साखरपुड्याची इतकी चांगली बातमी घेऊन आलाय, मग टेन्शन कशाला घेतोस? म्हणजे तू चिडली नाहीयेस? मी का चिडेन? तू राधाच्या भल्यासाठीच घेतलास ना हा निर्णय. हो, पण या बाबतीत आपली मतं वेगळी वेगळी आहेत ना. म्हणजे मला वाटतं त्या दोघांचं लग्नाचं वय आहे, तुला वाटतं की ते दोघे अजून लहान आहेत, मला वाटतं दोघे पुरेसे कमावतेत, तुला वाटतं की अजून कमी पैसे कमवतात, अजून जास्त पैसे कमवले पाहिजेत सेटल होण्याआधी. त्यामुळे मला असं वाटतंय की लग्नासाठी योग्य वय आहे, पण तुला असं वाटू शकतं ना की लग्न करण्यासाठी खूप घाई होते बुवा असं. हो, मला आत्ताही असंच वाटतं, पण म्हणून मी काही नीलच्या नानांना असं नाही ना सांगू शकत की त्या बाबा वेगळ्याच मुलीशी लावून लग्न. शेवटी काय, त्या दोघांनी एकत्र असणं हे महत्वाचं ना. तुझ्या जागी मी असते तर कदाचित मी हेच केलं. म्हणजे तू नक्की चिडलेली नाहीयेस? का चिडेल मी पट्या? तू नेहमीच राधाचा विचार करतोस, तिची जबाबदारी घेतोस, हे बघून मला आनंदच होतो ना. तू येईपर्यंत इतकी वर्ष सिंगल पेरेंट म्हणून हे सगळं करताना मला किती कठीण जायचं हे तुला माहिती आहे. आता तर उलट तू बरोबर आहेस म्हणून जास्त रिलॅक्स वाटतंय मला. म्हणजे तुला वाटते ना की मी हा जो निर्णय घेतलाय तो निर्णय बरोबर आहे, योग्य आहे? येस. पट्या, तू नेहमीच दुसऱ्यांचा विचार करतोस, त्यामुळे तू तुझा हा निर्णय माझ्यावर लादतोयस असं मला मुळीच वाटत नाही. पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय? तू ज्या मुख्य व्यक्तीशी बोलायला हवंयस त्या व्यक्तीशी बोललाच नाहीयस. नाही नाही, माझं बोलणं झालंय. नीलचे आई आणि नाना ते ओके आहेत ना सगळं? नाही, मी त्यांच्याविषयी नाही बोलत आहे. राधा, तिला विचारलंस का तिला या सगळ्याविषयी काय वाटतं? अगे तिला काय चालायचंय, ती गुडघ्याला बाशिंग बांधून रेडी असणार, सांगतो मी तुला. हे बघ, आपले प्रॉब्लेम वेगळे आहेत. लग्न करायचं वय योग्य आहे का, घाई होते का वगैरे, तिचे प्रॉब्लेमच वेगळे असणार आहेत. ब्युटी पार्लरला कुठल्या जाऊ, कपडे कुठले घालू, हा ड्रेस घालू का तो ड्रेस घालू, सकाळी साडी संध्याकाळी साडी, इथे करूया का, काय करतात हल्ली ते नाही का, जाऊन ते डेस्टिनेशन हे लग्न ते करू. अगं ती इतकी खुश होणार आहे ना, कारण मुळात त्यांचं प्रेम आहे का एकमेकांवर. असं तुला वाटतंय, मला नाही वाटत असं. राधाचं काही सांगता येत नाही. अगं मी सांगतो तुला, ती तयार होणार 100%. आणि मला वाटतंय ती होणार नाही 100%. बघूया. नो वे, ए नाहीये शक्य बर का, प्लीज. राधा, एकदा शांतपणे या गोष्टीचा विचार कर. माझा सगळा विचार करून झालेला आहे आणि माझं उत्तर बदलणार नाही. प्रेम आहे ना एकमेकांवर. अरे आहे ना, पण म्हणून काय लगेच लग्न करायचं?
लगेच कुठे? आपण आता इतके दिवस एकत्र आहोत की. एक्झॅक्टली. मग तसेच पुढेही एकत्र राहूया. त्यासाठी लग्न करायची काहीच गरज नाहीये. अगं कारण आता परिस्थिती तशी आहे राधा. नीलच्या नानांनी काय सांगितलंय, पुढच्या 6 महिन्यात जर नीलचं लग्न तुझ्याबरोबर झालं नाही तर ते नीलचं लग्न कुठल्या तरी दुसऱ्या मुलीबरोबर लावून टाकतील. गुड फॉर हिम. काय बोलतेस तू? कळतंय का तुला? तुला गंमत वाटते का ही सगळी? मला नाही, तुम्हाला गंमत वाटते ही. कोण कुठले ते गुरुजी मधनच येतात काय, म्हणतात काय की नीलचं लगेच लग्न करा नाही तर 8 वर्षात लग्न होणार नाही. व्हॉट नॉनसेन्स. असं कुठे असतं? बर बर गुरुजी जाऊ देत. गुरुजींना 1 मिनिट आपण बाजूला ठेवूया. नीलच्या नानांना आईलाही आत्ता 1 मिनिट बाजूला ठेवूया. मला सांग, तुझं नीलवर प्रेम आहे? नीलचं तुझ्यावर प्रेम आहे? तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, मग एकमेकांशी लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? माझा मुद्दा एवढाच आहे की मला ठरवू देत मला कधी लग्न करायचंय ते, तसंच नीलला ठरवू देत त्याला कधी लग्न करायचंय ते. यामध्ये नानांचा किंवा गुरुजींचा काय संबंध आहे? मग असं समज मला आत्ता लग्न करायचंय. बघितलंस, हे तू आपणून नाही म्हणतेस. हे तुला आधी नव्हतं सुचलं ना, आत्ता नाना तुला फोर्स करतात म्हणून तू हे म्हणतोयस. एक काम करूयात आपण, हेच जेव्हा तू मला आपणून मनापासून येऊन विचारशील ना तेव्हा मी तुझं ऐकेन. माझा त्या गुरुजींवर विश्वास नाही. राधा, अगं पण नीलच्या नानांचा आहे ना. अरे पण त्यांच्या विश्वासासाठी मी माझा निर्णय का बदलू? माझे डिसिजन्स मी का कॉम्प्रोमाइज करू? राधा, आपण जेव्हा नवी नाती जोडतो ना तेव्हा आजूबाजूच्या लोकांचं, कन्सर्न लोकांचं ऐकून घ्यावं लागतं. ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतात राधा. मग हेच नानांना सांगा. त्यांना म्हणा थोडं थांबा, मुलांना जेव्हा वाटेल, जेव्हा ते रेडी असतील तेव्हा ते लग्न करतील. इतकी हट्टी काय आहेस तू? तुला कोणाचंच ऐकून घ्यायचं नाहीये. तुला ना समजूनच घ्यायचं नाहीये काही. नील, चिडून काही नाही होणार. राधा प्लीज बाळा, थोडं समजून घे. तुम्ही समजून घ्या ना. नील, मी अतिशय न भांडता सांगते, नानांशी जाऊन बोल. अरे मी बोललो नसीन का त्यांच्याशी राधा? मी सांगून झालंय त्यांना, मी प्रयत्न करून झालाय, पण त्यांची काहीतरी कारणं असतील ना. मला त्यांचं ऐकून घ्यायला नको का? अरे का? कारण ते माझे वडील आहेत. पण माझे नाही आहेत ते. मग मी का समजून घेऊ? हा माझ्याही आयुष्याचा प्रश्न आहे ना. ठीक आहे. तू बाकी काहीच विचार करू नकोस. गुरुजी काय म्हणतात सोडून दे. माझे आई नाना किंवा मॅम आणि सरांना काय वाटतं ते पण जाऊ दे. तू मला सांग, तुला काय वाटतं? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? ऑब्व्हियसली आहे. आपण जो वेळ एकत्र घालवतो तो तुला आवडतो ना? आवडतं. आपली भांडणं, रुसवे फुगवे हे पण सगळं तू एन्जॉय करतेस. हो य. मग लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? नील, अरे मला लग्न करायचंय का नाही हा डिसिजन मला घेऊ देत ना. लिटरली आता कोणीतरी माझ्या डोक्यापाशी गन धरली आणि मला सांगताय लग्न कर असं वाटतंय. अरे हा डिसिजन नॅचरली येऊ देत ना. राधा, असं नसतं ग. तुझं दरवेळी तुला नाही पटत आहे? ओके, मग तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जाते. ओके राधा, इतका मोठा डिसिजन असा कॉम्प्रोमाइज करून घेतला जातो का? तूच सांग मला. हे बघ राधा, तुझं आणि नीलचं एकमेकांवर प्रेम आहे, हो की नाही? तुम्ही दोघांनीही ठरवलंय की तुम्हाला कधी ना कधीतरी लग्न नक्की करायचंय. मग बाळा, परिस्थिती आता अशी आहे म्हणून आत्ता का नाही करायचं लग्न? माझा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की मला जेव्हा खरंच वाटेल मी लग्नासाठी तयार आहे तेव्हा मी जाऊन लग्न करीन. यात काय चुकतंय माझं? पण यात चुकतं हे राधा की जोपर्यंत तुला असं वाटेल तोपर्यंत कदाचित नीलच्या नानांनी त्याचं लग्न ऑलरेडी दुसऱ्या मुलीशी लावून टाकलेलं असेल. त्याचं काय? मग करू देत लग्न त्याला. जाऊ दे, बिंदास करू देत. मलाही कोणीतरी मिळेलच ना. नील, एक काम कर, तुझे नाना जसं म्हणतात तसं कर. माझा काहीही प्रॉब्लेम नाही. तुझा डिसिजन फायनल आहे? हो. तुम्हाला किती इमोशनली ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केलास तरी माझा निर्णय नाही बदलणार आहे.
मी स्वतःवर अशी जबरदस्ती नाही करू शकत. मग तू पण ऐक, मी पण माझ्या घरच्यांना नाही दुखवू शकत. कूल. हॅलो नाना, नील बोलतोय. तुम्ही बघा स्थळ माझ्यासाठी. नाही, माझं आणि राधाचं काही खरं नाही, ते जाऊ द्या. हो, तुम्ही म्हणाल त्या मुलीशी लग्न करायला मी तयार आहे. जर का तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तुम्ही होकार कळवून टाका. आणि हो, लवकरात लवकर साखरपुड्याची तारीख काढा. मला अजून थांबायचं नाही आहे. हो, उद्याचा मुहूर्त असेल तरी चालेल. आहे का? ठेवा, कळवा त्यांना आणि तुम्ही या लवकरात लवकर. तू ऐकलं असशील मी काय बोललो ते. मुलगी डन, मुहूर्त पण डन. नानांनी डिटेल्स पाठवले की तुला मेसेज करतो. मग ये शेवटच्या बेस्ट विशेस द्यायला. कॉंग्रॅट्स. हे बघ. माई मावशी, तुम्ही कशाला आलात? मी जेवण घेऊन येतच होते तुमच्याकडे. हा मावशी, नाही मी पण येणारच होती. तुम्हाला सँडविच आवडेल ना खायला? कारण तुम्ही रोज रोज तेच खातात आणि आयुष्यात आपल्याला काहीतरी चेंज पाहिजे ना. तुम्हाला माझ्या हातचा खायला आवडेल का? ऐक ना, ते माझ्या सासूबाई आहेत. त्यांना काय हवं काय नको ते मी बघेन. ते सचिनच्या मावशी आहेत आणि सचिनचा माझ्यावर प्रेम आहे. मी जे काय त्यांना खायला घालेल ते खाईन. मला काय आवडेल काय नाही ते मी ठरवणार. हे ठरवणाऱ्या तुम्ही कोण? एक तर मला भूक नाही आणि मी तुम्हा दोघींच्याही हातचं काहीही खाणार नाही. खरं तर माझं काम होतं म्हणून आले होते. चालू द्या तुमचं. माई मावशी, माई मावशी, काही गरज होती का तुला? हा, तुझ्यामुळे माई मावशी न खाता गेल्या. मी जे काय बनवलं होतं ते खाऊन गेली असती ती. तुझ्यामुळे ती अशी गेली आहे. अरे पण त्यांना काय आवडतं काय नाही ते मला माहिती ना. तू का ठरवतेस? मी जे काय बनवलं असतं ना वली, ते टेस्टीच झालं असतं आणि ते नक्की खाल्लं असतं. आणि तू हे ठरवणारी कोण आहेस? मग काय तू ठरवणार आहे? ऐक ना, मला तुझ्याशी आत्ता नाही भांडायचंय. मी नाही, तू भांडण सुरू केलंस. ही बाई ना आता माझ्या डोक्यात जायला लागली. मी भांडण सुरू केलं? मी आता मी हिला अजिबात सोडणार नाही. माई मावशींच्या पुढे पुढे करून घराचा ताबा मिळवायचा हिला. आता असा काहीतरी डाव टाकते ना की सचिन स्वतः हिला घरात हाकलेल. किती वेळ अशीच बसणार आहेस? सोड ना. बोलतेस माझ्याशी? बाळा बोल ना ग. मम्मा नाहीये काही बोलायला. कॉफी करू थोडीशी? किती मस्त थंडी पडली आहे राधे. कॉफी करते, दोघी पिऊया थोडीशी. प्रॉमिस मी काही बोलणार नाही, काहीच विचारणार नाही. खरंच प्रॉमिस. मम्माच्या हातात असे मग्स दिसले ना की लगेच घेशील बघ माझ्याकडून, मला माहिती.
राधा रिकामी बसली आणि तरीही हातात फोन नाहीये. कमाल आहे. तुला म्हणजे थट्टा केल्याशिवाय चैन नाही का पडत? मी काय त्रास दिलाय तुला? बोल रे. सौरभ सर, निमंत्रण द्यायला फोन केला होता. नाही, खरं तर प्रत्यक्ष येऊन निमंत्रण द्यायला हवं, पण थोडा वेळ नाहीये. उद्या साखरपुडा करतोय, सगळ्यांनी नक्की या, वाट बघेन. साखरपुडा उद्या? हो हो येतो ना. कुठे आहे? सर, मी निमंत्रण पत्रिका मेसेज केली तुम्हाला, त्यात आहेत सगळे डिटेल्स. हो येतो येतो नक्की. ठेवतो आत्ता फोन, अजून काही कॉल्स करायचे. हो